जबाबदाऱ्या आणि मित्र. आजकाल मित्र भेटल्यावर ती खुशी नाही होत. भेटायच्या काही क्षणाआधी सर्व काही अगदी उफाळून येतं. किती बोलेन, किती हसेन, अगदी डोळ्यात पाणी येईल असं वाटतं. पण काही वेळानं सर्व काही शमून जातं. कारण कुणी फक्त जॉब प्रेशरबद्दल बोलत राहतं, तर कुणी बायका मुलांची प्रशंसा किंवा गाऱ्हाणी करत राहतो. कुणी कालच्या IPOमध्ये शेअर मिळून पैसे कसे दुप्पट झाल्याचं सांगत बसतो, तर कोणी 1 BHK विकला आणि सोसायटीमध्ये 3 BHK घेतो आहे आणि त्याच्यासाठीची कसरत सांगत बसतो. काही जण ते कसं अमेरिका युरोपवरनं आले आणि इथला आणि तिथला फरक सांगत बसतात. तर कोणीतरी महागाईने परेशान झालेला असतो. एक ना अनेक अशा अनेक गोष्टींबद्दल बोलणं होतं आणि मग राहून जातं तो शाळेत सरांचा मार खाल्लेला क्षण. चोरून समोरच्या बाकावरच्या मुलींच्या वेण्या बांधल्या होत्या त्या गोष्टींचा किस्सा, किंवा आजकाल कुठे असेल रे ती, किंवा सुरवेसर काय मारायचे बे, चांगले शेकून काढायचे. आणि परीक्षा असतानाही तू माझ्या बाबांसाठी दवाखान्यात आला होतास, किती धीर आला होता मला. आणि तो, तू जा पुढे, कर तिला प्रपोज, मी बघून घेईन बाकी सगळं. ती गोष्ट जेव्हा घरून पैसे आल्यावर दोघांचंही बिल तूच देत असायचा, नेहमीच. मला जॉब लागला आणि तुला नाही, तरी त्याचा जास्त जल्लोष तू केलेला. सारं काही मागं पडतं. भेट होते. आता चांगल्या हॉटेलमध्ये खायला प्यायलाही परवडते. बिल कॉन्ट्री करायचं की कोणी देण्याची वाट पाहायची गरज नसते. सर्व काही होतं. फक्त होत नाहीत तर मनासारख्या गप्पा.